सध्या भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत राज ठाकरेंची बैठक झाली। साधारण 1 तास ताज मानसिंग या हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी कालपासून राज ठाकरे थांबलेले आहेत, सोबत अमित ठाकरे देखील आहेत आणि आता थोड्याच वेळात हे सगळेजण अमित शहांच्या भेटीसाठी निघतायत। 12:30ची वेळ ठरली आहे आणि ही थेट दृश्य आहेत नवी दिल्लीच्या ताज मानसिंग हॉटेलमधली आणि याच हॉटेलमधनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता आपल्या गाड्यांच्या ताफ्यापर्यंत येत आहेत। काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे सोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। राज ठाकरेंना बोलता काय बोलतात हे पाहूया, कारण की राज ठाकरे यांच्यासोबत गाडीमध्ये विनोद तावडे देखील जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विनोद तावडे काय बोलतात का हे देखील विचारावं लागेल। महत्त्वाचं म्हणजे विनोद तावडे आणि राज ठाकरे हे एकाच गाडीतून जाताना आपल्याला पाहायला मिळते। सोबतच जर बघितलं आपण तर अमित ठाकरे देखील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या गाडीला राज ठाकरे आणि विनोद तावडे हे देखील जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। अमित ठाकरे अमितजी आपण कुठे जाताय? अमित साहेब कुठे जाताय? आणि ज्या पद्धतीने अमितला विचारण्याचा प्रयत्न केला पण अमित ठाकरे ही बोलायला तयार नाही। पण अमित ठाकरे, राज ठाकरे आणि विनोद तावडे हे एकाच गाडीतून आपल्याला जाताना पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे समोरच्या सीटवर विनोद तावडे बसले, अमित ठाकरे बसलेला आहे आणि मागच्या सीटवरती जर बघितलं आपण तर साधारणतः जी माहिती मिळते की साधारणतः यामध्ये जर बघितलं आपण तर राज ठाकरे हे मागे बसलेले आहेत आणि राज ठाकरे आणि विनोद तावडे हे या गाडीमध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांची प्रारंभिक चर्चा झालेली आहे। 2 जागा ज्या आहे नाशिक आणि दक्षिण मुंबई या 2 जागेवर प्रारंभिक चर्चा झाली आहे। दक्षिण मुंबई आणि नाशिक या 2 जागेचा अंतिम निर्णय घेण्याच्या संदर्भात जर बघितलं आपण तर राज ठाकरे जाण्यासाठी इथे प्रयत्नात आहे आणि या गाडीला महत्त्वाचं आहे की राज ठाकरे आता अमित शहाच्या घराच्या दिशेने रवाना झालेली आहे। ही जी गाडी आहे ही जी जाताना आपल्याला पाहायला मिळते साधारणतः जी गाडी आहे निघालेली आहे। हा जो संपूर्ण कॉन्वॉय आहे जर बघितला आपण तर आपल्याला जाताना पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की हा कॉन्वॉय आता अमित शहाच्या अमित शहाच्या शासकीय निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाताना आपल्याला पाहायला मिळते। या गाडीला त्यांच्या कॉन्वॉयमध्ये ज्या गाड्या आहेत त्या देखील आहे। हे अत्यंत महत्त्वाचं की आता राज ठाकरे हे जे आहेत अमित शहाला भेटायला निघाला गेलेले आहे। स्टुडिओ बिलकुल आणि अमित ठाकरे, राज ठाकरे आणि सोबत विनोद तावडे हे तिघेही जण आता अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानाच्या दिशेने निघालेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य राज ठाकरे या ताज मानसिंग हॉटेलमधून बाहेर पडतानाची आणि त्यांचा ताफा अमित शहांच्या घराच्या दिशेने निघालेला आहे। नवी दिल्लीमध्ये ही भेट होते अमित शहा आणि राज ठाकरे यांची। प्रामुख्याने 2 मतदारसंघासाठी दावा केलाय, 2 जागांसाठी राज ठाकरेंनी दावा केल्याचं कळतंय महाराष्ट्रातल्या। एक म्हणजे दक्षिण मुंबई आणि दुसरा म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ। एकेकाळी नाशिक महानगरपालिकेवरती मनसेची सत्ता होती आणि त्याच जागेवरती राज ठाकरेंनी दावा केल्याचं समजतंय आणि आता प्रारंभिक चर्चा विनोद तावडे यांच्यासोबत झाल्यानंतर आता अंतिम चर्चेसाठी अमित शहा यांची भेट राज ठाकरे यांची। त्यामुळे महाराष्ट्रातल्या या 2 जागा मनसेला मिळतात का आणि मनसे त्यावरती लढणार का हे आपल्याला काही तासातच कळेल। अर्थात महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा मनसे पक्षात सामील होतो का हे देखील आपल्याला थोड्या वेळात कळेलच। तशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईमध्ये दिलीच, मात्र जो काही निर्णय असेल राज ठाकरेंचा तो महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी असेल असं देखील मनसेच्या नेत्यांनी सांगितलंय। आणि काल रात्रीपासूनच राज ठाकरे दिल्लीमध्ये आहेत। आज सकाळपासून त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। विनोद तावडे यांच्याशी त्यांची साधारण तासभर चर्चा झाली। प्रारंभिक चर्चा होती असं सांगितलं जातंय आणि आता अंतिम चर्चेसाठी राज ठाकरे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी रवाना झालेले आहेत हॉटेलमधून। त्याची ही दृश्य आहेत। राज ठाकरेंना माध्यमांच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही न बोलता राज ठाकरे रवाना झालेत, सोबत अमित ठाकरे आणि विनोद तावडे देखील। आणि आता कदाचित चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी असतील असं म्हटलं जात आहे, कारण चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्रामध्ये परतलेले नाहीत, ते अजूनही दिल्लीमध्ये आहेत। त्यामुळे ते देखील या चर्चेमध्ये असतील का अशा संदर्भातली चर्चा आहे। मात्र आता बघूयात, अमित शहा यांना भेटण्यासाठी राज ठाकरे निघालेले आहेत आणि काल आल्याबरोबरच मला बोलवलं म्हणून मी इथे आलोय अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलेली होती। त्यामुळे आता मनसे महायुतीमध्ये सामील होते का आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय नवा ट्विस्ट निर्माण होतो हे देखील पाहावं लागेल। मात्र सध्याच्या घडीला राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 2 जागांवरती दावा केलाय। एक म्हणजे दक्षिण मुंबई जिथे
मनसेचे नेते बाळा नांदगावकर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। मात्र ही निवडणूक मनसेच्या इंजिन याच निवडणूक चिन्हावरती लढणार ही गोष्ट स्पष्ट केल्यानंतरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतून दिल्लीमध्ये चर्चेसाठी आलेत, अशी देखील माहिती मिळतेय। राज ठाकरेंसोबत चर्चेसाठी अमित ठाकरे देखील आहेत। मात्र एकीकडे अशी देखील चर्चा होती की अमित ठाकरे हे देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात का। मात्र 2 जागांवरती राज ठाकरेंनी दावा केल्याचं कळतंय। एकीकडे दक्षिण मुंबईमध्ये जिथे मनसेचे नेते बाळा नांदगावकर निवडणूक लढवू शकतात मनसेच्या इंजिन या निवडणूक चिन्हावरती, तर नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावरती सुद्धा नाशिकच्या जागेवरती सुद्धा राज ठाकरेंनी दावा केल्याची माहिती मिळते। मात्र तिथे मनसेचा उमेदवार कोण असणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय। हे कदाचित या अंतिम चर्चेतली जी काही बैठक आहे या बैठकीमध्येच नेमकं कळेल आणि त्यानंतर ही घोषणा नेमकी कशी होते, कोण करतं, कुठे ही घोषणा केली जाते याची देखील आपल्याला माहिती मिळेलच। मात्र सध्या तरी या महत्त्वाच्या बैठकीसाठी राज ठाकरे अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानाकडे सध्या रवाना झालेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्या सोबत आहेतच। राज ठाकरे आणि त्यांचा कॉन्वॉय रवाना झालाय, काय अपडेट्स? ठाकरे आणि सोबतच जर बघितलं अमित ठाकरे आणि विनोद तावडे हे एकाच गाडीमध्ये बसून एकाच वाहनामध्ये बसून ते निघालेले आहेत। साधारणतः 2 मिनिटांमध्ये ती अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल होतील अशा शक्यता आहे। कॉन्वॉय आमच्या समोर आहे, आम्ही त्यांच्या पाठलागच करतोय, त्याच्यासोबत आहे आम्ही। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं जर बघितलं तर या बैठकीमध्ये साधारणतः जी चर्चा आहे की विनोद तावडे आणि राज ठाकरे यांची विस्ताराने ही चर्चा झालेली आहे की महत्वाचं म्हणजे जर बघितलं आगामी 2 लोकसभा निवडणूक जो आता 2024ची लोकसभा निवडणूक होणार आहे, या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला साधारणतः 2 जागा द्याव्या अशा प्रकारची मागणी आहे। काल ज्या पद्धतीनं चर्चा होती की राज ठाकरे यांना आम्ही जेव्हा विचारलं होतं की तुम्हाला त्यांची बैठक केव्हा आहे, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की साधारणतः आम्हाला आज बोलवलेलं आहे, त्यानंतर जेव्हा आम्हाला त्यांची वेळ येईल तेव्हाच आम्ही ते बैठकीला जाऊन आता या घडीला जर बघितलं आपण तर हे दोनही नेते पोचलेले आहेत आणि साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते की त्या घडीला की आता अमित शहा यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात ही बैठक देखील सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बिलकुल प्रशांत, याची माहिती मिळते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या सोबत असलेले अमित ठाकरे विनोद तावडे हे अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचल्याची माहिती मिळते, कारण 12:30ची वेळ देण्यात आलेली होती या बैठकीसाठी आणि आता 12:30 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळात काही क्षणामध्ये या बड्या नेत्यांची बैठक सुद्धा सुरू होईल आणि या बैठकीतच नेमकं निश्चित केलं जाईल की मनसे महायुतीमध्ये सामील होणार का, त्या संदर्भातले सगळे संकेत तर मिळत आहेत। मात्र ही महत्त्वाची घोषणा आज होते का आणि या संदर्भात काय निर्णय होतो, मनसेच्या नेत्यांकडून तर सांगितलं जातंय जो काही निर्णय राज ठाकरे घेतील तो महाराष्ट्राच्या हितासाठीच असेल आणि मराठी माणसाच्या हितासाठीच असेल आणि त्याच संदर्भातली माहिती आपल्याला थोड्या वेळात कळेलच ही बैठक संपल्यानंतर। आता ही बैठक नेमकी किती वेळ चालते, ही चर्चा किती वेळ चालते या संदर्भात आत्ताच काही सांगता येत नाही। मात्र राज ठाकरे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। हॉटेल ताज मानसिंग या ठिकाणाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा निघाला अमित शहांच्या निवासस्थानाच्या दिशेनं आणि आता राज ठाकरे अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि या दिल्लीतल्या सगळ्या घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे, कारण लोकसभा निवडणुकी संदर्भात आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या फार मोठ्या घडामोडी घडतायत। मनसे हा पक्ष महायुतीमध्ये सामील होतो का हेच पाहायचंय आणि याकडे महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांसोबतच जनतेचं देखील लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे अमित शहांच्या भेटीनंतर काय भूमिका घेतात, त्यांनी जो दावा केलाय असं समजतंय महाराष्ट्रातल्या 2 लोकसभा जागांवरती, एक म्हणजे दक्षिण मुंबई आणि दुसरी म्हणजे नाशिकची जागा, आणि अमित शहांसोबतच्या या भेटीमध्ये नेमकं यावरती काय खलबतं होतात हे देखील आपल्याला कळेल। मात्र विनोद तावडे यांच्यासोबत प्राथमिक स्वरूपातली चर्चा राज ठाकरेंची झाली, साधारण 1 तास ही चर्चा झाली हॉटेल ताज मानसिंग या ठिकाणी आणि ही चर्चा संपल्यानंतर विनोद तावडे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे अमित शहा यांच्या घरी जाण्यासाठी निघाले आणि आता ते पोहोचलेले आहेत। काही क्षणात तिथे बैठकीला सुरुवात होईल।
पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, विज्युअल घ्या विज्युअल. राज ठाकरे आले, राज ठाकरे. राज ठाकरे हे बाहेर पडलेले आहेत. विनोद तावडे काही बोलतात का हे देखील विचारावं लागेल. महत्वाचं अमित ठाकरे बसलेला आहे आणि मागच्या तर राज ठाकरे आणि विनोद तावडे त्यासोबत अमित ठाकरे हे मुंबई अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि काही क्षणात त्यांच्या बैठकीला सुरुवात होईल. याच बैठकीच्या अपडेट्ससाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत.